लास्ट लेक्चर मध्ये आपण फोर्स संदर्भात माहिती घेतली होती, बरोबर? तर आता फोर्स संदर्भात आपण काही मोशन संदर्भात पण समजून घेतलं की स्टेट ऑफ मोशन काय असतं। एखादी वस्तू जी आहे त्याची स्पीड जर चेंज होत असेल किंवा एखादी वस्तू रेस्ट पोझिशनला जरी असेल तरी सुद्धा ती कशामध्ये असते, स्टेट ऑफ मोशन मध्ये असते। हे आता आपण काल अभ्यासलं। आता आज आपल्याला पाहायचं आहे टाइप्स ऑफ फोर्स। ओके, आता फोर्सचे तसे मुख्य दोन प्रकार आहेत पहा। एक आहे कॉन्टॅक्ट फोर्स आणि दुसरा आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स। तसं फोर्सला बॅलन्स्ड फोर्स आणि अनबॅलन्स्ड फोर्स अशा सुद्धा कॅटेगरीज आहेत, मात्र त्याचे टाइप्स वगैरे काही फर्दर पडत नाहीत, ठीक आहे? तर मुख्य जे प्रकार आहेत फोर्सचे तर ते दोन आहेत। एक आहे कॉन्टॅक्ट फोर्स आणि दुसरा आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स। आणि कॉन्टॅक्ट फोर्सचे जर एक्झाम्पल पाहिले आपण तर जे मस्क्युलर फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स। मस्क्युलर फोर्स म्हणजे काय, स्नायू बल, ओके, आणि फ्रिक्शनल फोर्स म्हणजे कोणतं, घर्षण बल। तसे हे बलाचे जे दोन प्रकार आहेत हे आहेत कॉन्टॅक्ट फोर्स। आता यांना कॉन्टॅक्ट फोर्स का म्हणायचं हे आपण अभ्यासणार आहोतच। दुसरा आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स। नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये जर पाहिलं आपण तर मॅग्नेटिक फोर्स असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असे एकूण तीन प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत। आता सर्वप्रथम आपण कॉन्टॅक्ट फोर्स बद्दल बोलू। कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे तुम्हाला दोन टाइप दिलेले आहेत, त्यामधला पहिला टाइप आपण डिस्कस करू, तो आहे मस्क्युलर फोर्स। आता मस्क्युलर फोर्स म्हणजे काय, स्नायू बल। जसं की आपण हाताने एखादी वस्तू उचलतो, व्यायाम करत असताना डंबेल्स उचलणे, बरोबर आहे का? साधं तुम्ही वही हातामध्ये घेता, पेन हातामध्ये घेता तर याला सुद्धा काय लागतं, बल लागतं। तर स्नायूच्या मदतीनं जे बल लावलं जातं त्याला काय म्हणतो आपण, स्नायू बल। त्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं मस्क्युलर फोर्स। आणि सो त्याला जर आपल्याला डिफाइन करायचं असेल तर द फोर्स रिझल्टिंग ड्यू टू द ऍक्शन ऑफ मसल। मसल्स म्हणजे काय, आपले स्नायू। स्नायूंच्या साहाय्यानं जेव्हा आपण एखादं कृती करतो, अर्थातच एखादं जे बल लावतो तर त्या बलाला काय म्हणायचं, मस्क्युलर फोर्स म्हणायचं। आता नेक्स्ट पॉइंट दिलाय तुम्हाला की जो मस्क्युलर फोर्स आहे ना तर हाच इनेबल करतो परफॉर्म ऑल द ऍक्टिव्हिटीज इन्व्हॉल्विंग मुवमेंट और बेंडिंग ऑफ आवर बॉडी। म्हणजे आपण जे चलतो, रनिंग करतो किंवा एखादी वस्तू घेण्यासाठी आपण काय करतो, आपली बॉडी झुकवतो, बेंड करतो, बरोबर आहे का? मग या प्रत्येक कृतीमध्ये काय आहे, मस्क्युलर फोर्स लावलेला आहे। बरेच जण पण सकाळी जॉगिंग करतात, काही जण डिप्स मारतात, पुलअप्स, हे की नाही, काही जण तुम्ही स्पोर्ट्स खेळता वेगवेगळ्या पद्धतीचे, खो खो मध्ये तुमची रनिंग होते, बरोबर आहे का? तर हे सर्व गोष्टींसाठी कशाची आवश्यकता असते, ती असते मस्क्युलर फोर्सची आवश्यकता असते। आता इव्हन आपलं जी पचन संस्था आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम, तर यामध्ये सुद्धा मसलचा वापर होतो पहा। जसं की पहा, इन द प्रोसेस ऑफ डायजेशन द फूड गेट्स पुश थ्रू द एलिमेंटरी कॅनल। आता बायोलॉजी मध्ये आपण पाहिलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये जे अन्न पचन आहे, डायजेशन, फूड डायजेशन करण्याचं काम जे इंद्रिय करतं, ऑर्गन करतं, त्याला म्हणतो आपण एलिमेंटरी कॅनल। काय म्हणतो, एलिमेंटरी कॅनल। आता एलिमेंटरी कॅनलचे पार्ट्स तुम्हाला माहित आहे। पचनाची सुरुवात कुठे होते, तोंडापासून, बरोबर आहे का? अन्न आपण दाताने चावतो म्हणजे मेकॅनिकल वर्क, त्यामध्ये अन्नातील लाळ मिसळते, सलायवा। त्यानंतर ग्रसिका, बरोबर आहे का? ग्रसिकेचं काम आहे अन्न पुढे पुढे ढकलणे। तिथं पेरिस्टॅल्टिक मुवमेंट असते, त्याच्यामुळं तिथं अन्न पुढे पुढे ढकललं जातं। ग्रसिकेमधून अन्न कुठे जातं, स्टमक म्हणजे जठरमध्ये जातं। जठरमध्ये अन्न काय होतं, घुसळलं जातं मिक्सर सारखं, बरोबर आहे का? देन आफ्टर स्टमक मधून अन्न कुठे जातं, स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे छोटे आतडे, आणि तिथून फर्दर कुठे गेलं ते म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनच्या सराउंडिंग मध्ये जर पाहिलं आपण तर ब्लड वेसल्स असतात, रक्तवाहिन्या असतात, आणि हे जे ब्लड आहे हे आपल्या अन्नातून पचलेले जे घटक आहे ज्यांना आपण विद्राव्य घटक म्हणतो, अर्थातच त्यांना म्हणायचं डायजेस्टिव्ह पार्टिकल्स। हे डायजेस्टिव्ह पार्टिकल्स कोण ऍब्सॉर्ब करतो, ब्लड।
आणि आपल्या शरीराच्या जेवढ्या काही सेल्स आहेत या सेल्सला अन्नाचा पुरवठा केला जातो, बरोबर आहे का? म्हणजे आपण जे अन्न खातो ते पचण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? एलिमेंटरी कॅनल. आणि एलिमेंटरी कॅनल जे आहे अन्ननलिका ही स्वतः कशाची बनलेली आहे? स्नायूंची बनलेली आहे. म्हणजे स्नायूंचं काम हे फक्त शरीराच्या बाहेरच आहे का? नाही, तर शरीराच्या आतमध्ये ज्या प्रोसेस आहेत त्यासाठी सुद्धा कशाची आवश्यकता असते? मसलची आवश्यकता आहे. आणि मसलच्या साह्यानं लावल्या गेलेलं जे फोर्स आहे त्या फोर्सला काय म्हणायचं? मस्क्युलर फोर्स. त्यानंतर आहे फ्रिक्शन. आता पहा, मी इथे जे उभा राहिलो आहे किंवा मी पुढे पुढे चलतो हे कशामुळे शक्य आहे? फ्रिक्शनमुळे. कशामुळे शक्य आहे? फ्रिक्शन. पहा, फ्रिक्शन जर नसतं ना तर आपण घसरून पडतो. पहा, एखाद्या वेळेस फार तेलकट जागा असेल किंवा फरशीवर पाणी पडलेलं असेल, पाणी पडलं म्हणजे काय झालं माहितीये का? ते खालचा जो पृष्ठभाग आहे सरफेस आणि आपण स्वतः यामधलं फ्रिक्शनल फोर्स काय होतं? कमी होतं, म्हणून आपण घसरून पडतो. जसं की केळाचं साल्ट असेल तर केळाचं साल्ट काय करायला? आपलं जमिनीसोबतचं जे फ्रिक्शन आहे हे फ्रिक्शन रिड्यूस करायला. मग फ्रिक्शन कमी झालं की त्या साल्टवरून आपण काय होतो? खाली पडू शकतो. म्हणजे याचा अर्थ आपण जे पुढे चलतो ह्या चलण्यासाठी सुद्धा कशाची आवश्यकता असते? फ्रिक्शन म्हणजे घर्षण बलाची आवश्यकता असते. आता पहा, फ्रिक्शनल फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर चेंजिंग द स्टेट ऑफ मोशन ऑफ द ऑब्जेक्ट इज द फोर्स ऑफ फ्रिक्शन. कोणताही ऑब्जेक्ट आहे तर त्याची जी स्टेट ऑफ मोशन आहे तर ते चेंज करण्यासाठी काय आवश्यक आहे? तर फ्रिक्शनल फोर्स. आता एक लक्षात घ्या तुम्हाला माहित आहे का की आपण पृथ्वीवर आहोत सध्या, बरोबर आहे का? पृथ्वीवर आपण एखादी वस्तू जर फेकली तर काही वेळाने काय होती? ती थांबते. परंतु तुम्ही पृथ्वीच्या बाहेर गेले व्हॅक्यूम मध्ये, निर्वात पोकळीमध्ये, तिथं जी वस्तू गतिमान आहे ती कायम कशामध्ये आहे? मोशन मध्ये आहे. ती कधीच थांबते का? नाही, कारण व्हॅक्यूम मध्ये काय नाही? फ्रिक्शन नाही. आपण उंचावर फेकलेला बॉल खाली येतो, हे ग्रॅव्हिटीमुळे ठीक आहे, बरोबर आहे का? पण सरळ फेकलेला बॉल की थोड्या वेळानं काय होतो? खाली पडला. का पडला? कारण त्यामध्ये हवेचं फ्रिक्शन आहे. कशाचं? हवेचं. म्हणजे लक्षात घ्या, पृथ्वीवर हवा एक माध्यम आहे, त्यानंतर जमीन एक माध्यम आहे की ज्याच्यामुळे काय निर्माण होतं? घर्षण निर्माण होतं, फ्रिक्शन निर्माण होतं. हे फ्रिक्शन बलाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे याचा अर्थ जी वस्तू गतिमान होते तिची दिशा बदलली है ना, म्हणजे तिची स्पीड कमी झाली किंवा ती थांबली, हे कशामुळे शक्य झालं? फ्रिक्शनमुळे. कशामुळे? फ्रिक्शनमुळे. पहा, बॅट्समन जे मस्क्युलर फोर्सच्या साहाय्यानं बॉलला पुश करायला, तर शॉट मारल्यानंतर काही वेळेला बॉल कुठे यायला? खाली यायला. मग हे कशामुळे व्हायला? फ्रिक्शनमुळे. सर्व काही कशामुळे असतं? फ्रिक्शनमुळे. पहा, हाताला तुम्ही तेल लावलेलं असेल तर अशा वेळेस तुम्हाला कॅच घेता येईल का? नाही, कारण तेल लावलं म्हणजे तुमचं फ्रिक्शन काय झालं? त्या ठिकाणी कमी झालं. ओके. त्यानंतर पहा की फोर्स ऑफ फ्रिक्शन is always act on all moving object and direction is always opposite to the direction of motion. म्हणजे पहा, घर्षण बल आहे ना तर हे नेहमी कसं ऍक्ट करतं? ऑल मुव्हिंग ऑब्जेक्ट म्हणजे जेवढ्या काही वस्तू गतिमान आहे त्या प्रत्येक गतिमान वस्तूवर फ्रिक्शन फोर्स म्हणजे घर्षण बल कार्य करत असतं. आणि घर्षण बल जे आहे ना हे कसं ऍक्ट करतं? ऑलवेज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन. म्हणजे ज्या दिशेने वस्तू चालली त्याच्या विरुद्ध दिशेने घर्षण बल कार्य करतो. म्हणजे जसं की मी आता पुढे चाललो तर मी जर या डायरेक्शनला चाललो तर उलट अपोजिट डायरेक्शन काय लावलं जातं? फ्रिक्शन लावलं जातं. लक्षात आलं? मग कधी लक्षात घ्या, फ्रिक्शनल फोर्स हे वस्तूच्या गतीच्या कोणत्या दिशेने लावलं जातं? विरुद्ध दिशेने, म्हणजे अपोजिट डायरेक्शनने ते ऍक्ट होतं. त्यानंतर सिन्स द फोर्स ऑफ फ्रिक्शन इज अरायझेस ड्यू टू कॉन्टॅक्ट बिटवीन टू सरफेस. आता एक लक्षात घ्या, मस्क्युलर फोर्स मध्ये काय झालं बरं की आपण वस्तू हातात घेतली आणि त्यानंतर काय लावला? फोर्स लावला. घर्षण बलामध्ये सुद्धा काय झालं की वस्तू जमिनीवर घरंगळत गेली, म्हणजे जमिनीचं त्याचा काय आला? संबंध आला. हवेत जरी असेल ती कोणाच्या संपर्कात आहे? हवेच्या संपर्कात आहे. म्हणजे या दोन्ही बलामध्ये मस्क्युलर फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स या दोन्हीमध्ये
वस्तू आणि जे बल आहे हे दोन्ही एकमेकांच्या काय आल्या, दोन ऑब्जेक्ट एकमेकांच्या काय आले, संपर्कात आले, म्हणून यांना कोणतं फोर्स म्हणायचं, कॉन्टॅक्ट फोर्स. काय म्हणायचं, कॉन्टॅक्ट फोर्स. आता सेकंड टॉपिक आहे आपला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. त्यामध्ये आपण अगोदर पाहू मॅग्नेटिक फोर्स. आता तुम्हाला 6वी मध्ये झालेले पाहिजे अगोदर की एक मॅग्नेस नावाचा मेंढपाळ होता, हे की नाही, त्याने एक खडकाचा शोध लावला. कोणता होता तो, मॅग्नेटाइट, बरोबर आहे का. आणि त्याच्या नावावरूनच त्या नाव काय पडलं, मॅग्नेटाइट, कारण चुंबकाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, मॅग्नेट. आणि काही सबस्टन्स जे आहे निकेल, कोबाल्ट, लोह अशा सबस्टन्सला तो स्वतःकडे काय करतो, अट्रॅक्ट करतो, बरोबर आहे का. आणि या प्रॉपर्टीला आपण काय म्हणलो होतो, चुंबकत्व, मॅग्नेटिझम. काय म्हणलो होतो, मॅग्नेटिझम. तर एक लक्षात घ्या, मॅग्नेटिझम हे फक्त चुंबकच तयार करू शकतो का, चुंबकत्व हा गंधर्व फक्त चुंबकाचा नाही आहे ना. एखाद्या तारेमधून जेव्हा करंट वाहतं ना, त्या करंटमुळे सुद्धा काय निर्माण होतं, चुंबकत्व निर्माण होतं. पहा, म्हणजे वाहत्या करंट मध्ये ना, जे इलेक्ट्रिक करंट असतं ना, जे वायर मध्ये कंडक्ट होतं, त्याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे की तो अलॉंग विथ इलेक्ट्रिक फील्ड तो मॅग्नेटिक फील्ड सुद्धा तयार करतो. म्हणजे विद्युत क्षेत्र तयार करतो, पण चुंबकीय क्षेत्र सुद्धा काय करतो, निर्माण करतो. आता मॅग्नेटिक फोर्स काय आहे. आता मला सांगा, मॅग्नेट जे आहे त्यामध्ये तुम्हाला त्यावेळेस अभ्यासाला होका यंत्र होतं का, होका यंत्र कोणत्या दिशेत स्थिर राहतो तो, उत्तर दक्षिण. कोणत्या दिशेत, उत्तर दक्षिण. आणि म्हणून पहा, चुंबकाला दोन ध्रुव आहेत, एक आहे नॉर्थ, एक आहे साऊथ. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. जसं पृथ्वीला आहे तशा पद्धतीने दोन टोक असतात. आता नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, बरोबर आहे का. आता मला सांगा, दोन नॉर्थ किंवा दोन साऊथ एका ठिकाणी आणले तर ते एकमेकाला आकर्षित करतील का, नाही, कारण ते कसे आहे, लाईक. कशा आहे ते, लाईक. लाईक म्हणजे सारखे. लाईक पोल जर असतील तर त्याच्यामध्ये असतं प्रतिकर्षण. काय असतं, दोन साऊथ एका ठिकाणी आणा किंवा दोन नॉर्थ आणा, ते एकमेकाला प्रतिकर्षण करतात, त्याला म्हणायचं रिपल्शन. काय म्हणायचं, रिपल्शन. आणि एक नॉर्थ आणि एक साऊथ किंवा पहिला साऊथ दुसरा नॉर्थ असं असेल ते एकमेकांना काय करतात, ते आकर्षित करतात, त्याला म्हणायचं अट्रॅक्शन. काय म्हणायचं, लक्षात ठेवायचं की लाईक पोल्स मध्ये काय असतं, रिपल्शन, आणि अनलाईक पोल्स मध्ये काय असतं, अट्रॅक्शन. ओके, तर हे झालं. त्यानंतर अट्रॅक्शन आणि रिपल्शन हे समजलं तुम्हाला. हा, आता ऑब्जेक्ट्स मध्ये जे अट्रॅक्शन आणि रिपल्शन असतं, तर हे आपल्याला अजून कसं पाहायला मिळेल, पुल अँड पुश. आपण फोर्सची जेव्हा व्याख्या पाहिली होती, फोर्स मी तुम्हाला काय म्हणलो होतो, सायन्स मध्ये दोन इव्हेंट आहेत, पुश आणि पुल. त्यांना काय म्हणायचं, फोर्स. अट्रॅक्शन, रिपल्शन हे पुश आणि पुल सारखा असेल तर तो सुद्धा काय आहे, एक प्रकारचा फोर्स आहे. आणि म्हणून त्या फोर्सला कोणता फोर्स म्हणलो आपण, मॅग्नेटिक फोर्स. आता the force exerted by a magnet is an example of non-contact force. आवश्यक आहे का बरं की लोखंड चुंबकाला नेऊन त्याच्या अगदी जवळ ठेवला तरच चिटकेल असं आहे का, नाही. तो त्याला दुरून पण ऍक्ट करतो, म्हणजे त्यांचा संपर्क नसताना सुद्धा तो त्याच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये आला की तो त्याला काय करू शकतो, अट्रॅक्ट करू शकतो. याचा अर्थ हा कॉन्टॅक्ट फोर्स आहे का, नाही. हा कोणता फोर्स आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ओके. आणि सिमिलरली पहा, द फोर्स एक्झर्टेड बाय अ मॅग्नेट ऑन पीस ऑफ आयर्न इज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे जे लोखंडाचा तुकडा आहे त्याच्यावर मॅग्नेट कडून जे फोर्स लावला जातं तो मॅग्नेटिक फोर्स आहे, पण संपर्क नसताना तो क्रिएट झाला, म्हणून त्याला काय म्हणायचं, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ओके. त्यानंतर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता the force exerted by a charged body on another charged or uncharged body is called as electrostatic force. आता याचं एक सुंदर उदाहरण सांगतो मी. कंगवा माहिती तुम्हाला, तो कंगवा जर तुम्ही केसावर थोडासा घासला त्यानंतर तो कागदाचे लहान लहान कपटे काय करतो, स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. म्हणजे जेव्हा आपण त्याला आपल्या केसावरून फिरवलं त्याला आपण चार्ज केलं. काय केलं, चार्ज. आणि चार्ज बॉडी
जर दुसऱ्या चार्ज बॉडीला किंवा दुसऱ्या अनचार्ज बॉडीला जर स्वतःकडे अट्रॅक्ट करत असेल तर डेफिनेटली त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. तर this force come into play even when the bodies are not in contact. कंगवा आणि कागदाचे कपडे यांचा कॉन्टॅक्ट होता का, नाही, तरी सुद्धा ते त्याच्याकडे काय झाले, अट्रॅक्ट झाले. दॅट्स वाय हा कोणता फोर्स आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स therefore is another example of non contact force. आणि फायनली आपण घेऊ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. याबद्दल पण आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल बोललेलो आहे. कोण लावला ग्रॅव्हिटेशनचा शोध, सर आयझॅक न्यूटन, बरोबर आहे ना. आणि आपल्याला माहित आहे की या युनिव्हर्स मधील प्रत्येक वस्तू ही दुसऱ्या वस्तूवर काय लावत असते, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असते. मग आता हे जे फोर्स आहे, मला सांगा, एक बॉडी दुसऱ्यावर लावायली पण ते एकमेकांच्या संपर्कात आहे का, नाही. म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सुद्धा कोणत्या टाईपचा फोर्स आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. जेव्हा वर गेलेली वस्तू काही वेळाने कुठे येते, खाली येते, ती लगेच फेकल्याबरोबर लगेच आली का, नाही, काही वेळानं आली. म्हणजे याचा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स साठी त्या वस्तूचा पृथ्वीशी थेट संपर्क आला का, नाही. म्हणून ग्रॅव्हिटेशन काय आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. ऑब्जेक्ट्स ऑर थिंग्स फॉल टुवर्ड्स द अर्थ बिकॉज इट पुल्स देम. कारण पृथ्वी त्यांना काय करायली, पुल करायली. पुल करणे किंवा पुश करणे हे काय आहे, फोर्स आहे. आता पृथ्वी लावायली म्हणून त्याला आपण काय म्हणलो, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दिस फोर्स इज कॉल्ड एज फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी और सिंपली ग्रॅव्हिटी. आपण जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ना, त्याला आणखीन एक नाव आहे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. किंवा आणखीन शॉर्टकट मध्ये म्हणायचं असेल तर तुम्ही कोणता म्हणू शकता, ग्रॅव्हिटी फोर्स. ओके, दिस इज अन अट्रॅक्टिव्ह फोर्स. आता एक लक्षात घ्या, या जगामध्ये सर्वात कमकुवत जर कोणता फोर्स असेल तर तो कोणता आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण याची जी मर्यादा आहे ही इनफायनाइट आहे. इनफायनाइट म्हणजे अनंत अंतरापर्यंत काम करणारं हे कोणतं असतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. रेंज कशी आहे, इनफायनाइट, पण फोर्स कसा आहे, अतिशय वीक, म्हणजे कमकुवत फोर्स आहे, बरोबर. द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ऍक्ट्स ऑन ऑल ऑब्जेक्ट. या युनिव्हर्स मध्ये जेवढे काही ऑब्जेक्ट आहेत त्या प्रत्येकावर काय आहे, प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर काय लावायला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावायला. द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ऍक्ट्स ऑन ऑल ऑफ अस ऑल द टाइम विदाउट आवर बीइंग अवेअर इट. म्हणजे आपल्याला माहित नसताना सुद्धा आपल्यावर सातत्यानं कोणता फोर्स अट्रॅक्ट होत आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्ट होत आहे, ऍक्ट होत आहे. ग्रॅव्हिटी इज नॉट अ प्रॉपर्टी ऑफ अर्थ अलोन. आता ग्रॅव्हिटी ही फक्त पृथ्वीचाच गुणधर्म आहे का, नाही. आपण सुद्धा पृथ्वीवर काय करतो माहितीये का, काय लावत असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असतो. पण पृथ्वी तुलनेने काय आहे, खूप मोठी आहे. आपण स्वतः कसं आहोत, खूप लहान आहे. आपलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिसून येईल का, नाही. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे ना, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कशाच्या, प्रोडक्ट ऑफ मास. म्हणजे जे वस्तुमान असतं ना, त्या वस्तुमानाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे वस्तुमान जितकं जास्त, ग्रॅव्हिटेशनल फोर्स तितका जास्त. आता पृथ्वीचं वस्तुमान किती आहे, 6 गुणिले 10⁻24 किलोग्रॅम. किती आहे, 6 गुणिले 10⁻24 किलोग्रॅम. एवढं पृथ्वीचं मास आहे. मग आपलं मास त्या तुलनेमध्ये अतिशय कमी आहे, म्हणून आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिसून येईल का, नाही. पण लक्षात ठेवा, ग्रॅव्हिटी ही फक्त पृथ्वीचीच प्रॉपर्टी आहे का, नाही. तर या विश्वातल्या प्रत्येक ऑब्जेक्टची काय आहे, प्रॉपर्टी आहे. In fact, every object in the universe, whether small or large, exert a force on other object. म्हणजे वस्तू कितीही लहान असू द्या, वस्तू कितीही मोठी असू द्या, प्रत्येक ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्टवर काय लावत असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असतो. आणि याच फोर्सला काय म्हणायचं आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो ओव्हरऑल कॉन्टॅक्ट फोर्सचे 2 टाइप पाहिले आपण, बरोबर.
कॉन्टॅक्ट मध्ये कोणते कोणते पाहिले आपण? मस्क्युलर फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स. आणि जे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे त्यामध्ये आपण 3 टाइप पाहिले. पहिला आपण मॅग्नेटिक फोर्स, दुसरा पाहिला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि तिसरा पाहिला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. उद्या आपण काय करू? प्रेशर या फिजिकल कन्सेप्ट संदर्भात डिस्कस करू. ओके.